नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे जिल्हा परिषद सेमी इंग्रजी आदर्श प्राथमिक शाळेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची उपस्थिती हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार राजाभाऊ वाजे, आमदार माणिकराव कोकाटे तसेच युवा नेते उदयजी सांगळे उपस्थित होते। समारंभात मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या नव्या इमारतीचे महत्त्व अधोरेखित केले। ही इमारत केवळ भौतिक सुविधा नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक सक्षम व्यासपीठ ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत सुमारे 76.80 लाख रुपयांचा निधी मंजूर करून 8 वर्गखोल्यांची सुसज्ज इमारत उभारण्यात आली। शाळेचा इतिहासही उल्लेखनीय असून सन 1895 पासून ही संस्था ज्ञानदानाचे कार्य सातत्याने करीत आहे। सध्या शाळेत 290 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यामध्ये 146 मुली आणि 144 मुलांचा समावेश आहे। इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात असून ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा उत्तम आदर्श ही शाळा निर्माण करीत आहे। दरम्यान शाळेसाठी मंजूर झालेल्या 8 नव्या वर्गखोल्यांच्या उभारणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य शीतलताई उदय सांगळे यांच्या प्रयत्नांचा मोठा वाटा असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलंय। कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायत गोंदेच्या वतीने करण्यात आलं होतं। सरपंच रामहरी तांबे, उपसरपंच चेतन रणशेवरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले। गोंदे गावात गेल्या काही महिन्यांपासून विकास कामांना वेग मिळत असून सरपंच रामहरी तांबे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत। गावात घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली असून शाळेच्या विस्तारासाठीही पुढाकार घेण्यात आलाय। या लोकार्पण सोहळ्यामुळे गोंदे गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।